आपण पुन्हा एकदा अभिवादन करून आजच्या दिवसातील या मॅचला आपण करूया प्रारंभ। पर्व पहिलं आज धीरज भोईर यांचा जन्मदिवस सुद्धा आहे आणि आज धीरजनं अप्रतिम खेळ केलाय। मग बॅटिंग असो, बॉलिंग असो, त्याचं फिल्डिंगचं प्रतिम क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यानं सुप्रीम खेळ केलाय। एक ऑथेंटिक क्रिकेटचं स्पिरिट म्हणून ओळखला जाणारा दारावे गावातील शिरपेचातील एक मानाचा तुरा म्हणून ओळखला जाणारा धीरज भोईर आणि एक वेल एस्टॅब्लिश यंग ब्रिगेड ज्याच्या नेतृत्वाखाली खरतर अंडर-22 बिग बॅश लीग नवी मुंबई या टीमनं मात्र चॅम्पियनशिप पटकाविलं। तोच तो यंग डॅशिंग युवा young brigade Mr. Bhavesh Naik will open the strike and what a magnificent batting. He gets off the mark with U6. Authentic cricket spirit, a fearless approach, cricket मधली जिद्द, त्याचा साहस, या सर्व गोष्टी मात्र आज या फटक्यामध्ये पाहायला मिळाला। क्रॅकिंग आउटस्टँडिंग ऑफ ड्राइव्ह षटकार आलाय। ओ याही वेळेला बॅट फिरवली आहे, बॅट स्विंग चांगली होती, बॅटम बॉल मध्ये नाहीये संपर्क। 4 दिवस या स्पर्धेला आपण खरतर ऑर्गनाइज केलं। अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि 4 दिवस खरतर फार छान जेवणाचा आस्वाद आपण घेतला। क्या बात, मान जा रे बेटे घणे लेवे ना तू ठेके। आपल्याला समजतील तरी हरकत नाही। चेंज इज द नेचर ऑफ युनिवर्स। संगीत या क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष प्रचंड आमूलाग्र बदल झालाय आणि अनेक संस्कृतींना आपण जरूर चांगली साथ देतो। आणि व्हाट अ शॉट दॅट इज, काउंटलेस कॅल्क्युलेटिव्ह फ्रेमिंग रिस्क घेतली ती भावेश नाईकनं आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक अनदर 6। साहिल दिवेकर आयकॉन प्लेयर त्याच्यावर चढवलाय हल्ला आक्रमण। हा बॉल सरस सोडून दिलाय, डावी यष्टी मिस करतोय, पंचांचा इशारा आलाय, इट्स अ वाईट बॉल कॉल। भविष्य नाईकची केली 4 चेंडू आतापर्यंत त्यानं फेस केलेत, 18 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्यात। क्रीडा रसिकांसाठी यापेक्षा वेगळं काय हवंय? षटकार चौकार यांचे कारंजे फवारे आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाऊस नाहीये परंतु कडकडाट 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 होतोय। नाव आहे भावेश नाईक, याच्या बॅटमधनं येतोय अजून एक चौथा षटकार। चौथा षटकार, काय बॅटिंग साकारतोय सन ऑफ साहिल। याच मातीतनं घडला आणि याच क्रीडांगणावर आपला सराव करत असताना आज आपल्या क्रीडा रसिकांसमोर, प्रेक्षक मायबापांसमोर, आपल्या चाहत्यांसमोर काय फलंदाजी साकारतोय। 6 चेंडूंचा खेळ, 5 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत। पहा ऍक्शन रिप्ले क्रिक लाईव्हच्या या स्क्रीनवर, चेंडू किती उंच उडलाय आणि पहा कॅमेरामॅननं कसा कॅप्चर केलाय। क्रिक लाईव्हची ही क्लीन क्लिअर नीट अशी ही लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग। 6 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या झाली आहे 5 षटकार म्हणजेच बिनबाद 31। चला साहिल आणि फरान, चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या। फरान फिल्डिंग लावून घ्या। 3 मॅचेस, अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत। मेक इट व्हेरी फास्ट, थोडं घाई करा, क्षमस्व, पण वेळे अभावी आपल्याला या सूचना सुद्धा कराव्या लागतात।
थोडंसं कठोर आहे, थोडंसं कठीण सुद्धा आहे, परंतु करावं लागेल. या टीम मध्ये आमचे परम मित्र निलेश कोहली, त्याचबरोबर अक्षय कोहली, मंदार असतील, फरहान असतील, साहिल दिवेकर या टीम मध्ये जर का बघितलं गेलं तर उस्मान पटेल आणि साहिल दिवेकर सारख्या आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. फरहाननं टीमला लीड केलंय. बॉलिंगसाठी मागच्या मॅचचा हिरो, ज्यांनी अप्रतिम खेळ साकारलाय, एक युवा आणि एक यंग, ज्याच्याकडे क्रिकेटचा प्रतिम कौशल्य आहे, तो खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला आहे. मंदार कोहली, हा बॉल मनगटाच्या साह्यानं ज्याला टर्न द्यायचं होतं, बॉल गेलाय डीप फाईन लेग लॉंग लेग रिझन मध्ये एकच जा मिळणार. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती 32 या आकड्यावर. काय बॅटिंग साकारली आहे. इथे चॉप करायचं होतं बॉलला. लाईन आपण पाहणार आहोत. नक्कीच इथे विदिन अ लाईन हा बॉल रिलीज झालाय. सरप्राईज केलं धीरज भोईरला. धीरज भोईर हा एक यंग ब्रिगेड आहे, परंतु क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स त्याच्याकडे. गेली कित्येक वर्ष प्रोफेशनल क्रिकेट, व्यावसायिक दर्जाचं क्वालिटी क्रिकेट तो खेळतोय. आणि त्याच्या समोर मंदार कोहली सारखा एक नवा यंग टॅलेंट खेळाडू गोलंदाजी समोर, आणि त्याला थांबवणं इतकं सोपं नाहीये, परंतु तो थांबवतोय. त्याची गती, त्याची मती, त्याचा त्या गोलंदाजीमधील खरं तर लाईन लेंथ आणि अप्रतिम असा टप्पा त्यानं साधलाय. हा संपूर्ण कंट्रोल जर का आपण बघितला गेला, इट्स अ पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग. जिथे मात्र धावसंख्येला रोखलं गेलंय, मागच्या काही चेंडूंचा विचार केला तर धावा आल्या त्या 3 चेंडूमध्ये फक्त एक. 32वा, त्याच्यामध्ये अजून एक ऍड करूया, एक्स्ट्राज मध्ये भर होईल. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. नेल्सन आकडा क्रिक लाईव्ह च्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 3 वर 3, 33 गडी बाद झाला नाहीये, ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. अनंत स्मृती 11 या टीमची. ट्रॅकर बॉलला उचलला, फेकून दिला, कडक फटका. धीरज भोईरच्या बॅटमधनं पहिला षटकार. आणि एक अनाउन्समेंट आम्ही जरूर करतोय. जर का कोणत्याही धाराव्याच्या फलंदाजांना 50 धावा अर्थातच अर्धशतक झलकावलं तर सन्माननीय सूरजजी म्हात्रे यांच्या वतीनं कॅश प्राइस 5000 रुपये रोख रक्कम आम्ही डिक्लेअर करतोय. फुलटॉस बॉल, मिनी हेलिकॉप्टर, क्रिकेट मधलं इम्प्रोव्हायझेशन अँड इट्स अ मॉडर्न रबर बॉल क्रिकेट. मिस्टर 360, पहा ऍक्शन रिप्ले, द वे ही एक्झिक्यूट द बॉल. इट्स अ सुपर्ब सुप्रीम स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. 6 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 45. 45 ऑन दी स्कोरबोर्ड नाव. 45 धावा. षटक क्रमांक दुसरं. तोडफोड, मार झोड, सामदाम, दंडभेद अशीच खरी तर मी म्हणेन अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे टॅप केल्या बॉलला. संरक्षात्मक फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते. भावेश नाईकला ठाऊक आहे ही एक धाव सुद्धा मात्र महत्वाची असणार आहे, परंतु त्यानं कॉल रिजेक्ट केला. अगदीच माघारी फिरला. एकच धाव मिळाला. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतीये ती 46. 3 षटकांचा खेळ आहे. तिसरा गोलंदाज लगेच येईल आणि लगेचच मॅचला मात्र सुरुवात होईल. या ऐकूया तत्पूर्वी एक सुमधुर संगीत. डीजे मास्टर. धावा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 46. 2 षटकांचा खेळ झाला आणि काय परफॉर्मन्स आहे, जबरदस्त. घरचा प्रेक्षक वर्ग, घरची खेळपट्टी, घरचं हे क्रीडांगण आणि परफॉर्मन्स अप्रेझल आपल्याला पाहायला मिळालंय. गोल फोकस, वन ड्रीम वन टीम म्हणून जे ब्रीद वाक्य आपल्याला नेहमी टेनिस क्रिकेटच्या पटलावर मच्छिंद्र स्मृती या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं, तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. आज फॉर्मॅट थोडासा अलग आहे, फॉर्मॅट थोडासा डिफरंट आहे हा व्हाईट बॉल. परंतु डिफरंट जरी फॉर्मॅट असला तरी सुद्धा डिफरंट फॉर्मॅटमध्ये मी म्हणेन प्रथिन 3 डायमेन्शनल
हे दोन खेळाडू मैदानामध्ये तग धरून खेळ करतायत. जबरदस्त बॅटिंगचं परफॉर्मन्स. तिसरा गोलंदाज ओमी आपल्याला पाहायला मिळालाय. ओमीची गोलंदाजी मागचे ही दोन चेंडू पहिल्या बॉलवर आपल्याला वाईट पाहायला मिळाला. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तो सिंगल, एक धाव. एकूण धावसंख्या झाली आहे ती 48. ओमजी. धीरज भोईर 7 चेंडू 15 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळ करतोय आणि 500च्या स्ट्राईक रेटनं 6 चेंडूमध्ये 30 धावा अंकित करून भावेश नाईक नॉन स्ट्रायकर यांकडे. हा ही बॉल अगदीच मी म्हणेन चेंडूनं अनएक्सपेक्टेड बाउन्स घेतलाय. बीट केलं फलंदाज धीरज भोईरला आणि एक चांगल्या दर्जाचा क्वालिटी चेंडू रिलीज केलाय. फलंदाजाचा स्टान्स ओळखून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल तर आणि तरच या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करता येईल. तर नक्कीच मी म्हणेन उस्मान पटेल सारखा रायगडचा टायगर हा खेळाडू जर का आपण बघितलं गेलं तर मी म्हणेन या स्पर्धेमध्ये एक वेगळं आकर्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्याकडे सुद्धा ताकद आहे, मागच्या मॅचचा फॉर्म आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये जरी 60+ अराउंड धावसंख्या जरी उभारली गेली तरी सुद्धा त्या धावसंख्या चेस करण्याची ताकद हा संघ ठेवतोय. निकेत स्मृती शाहबाज यावेळेला बॉलला उचलून फेकून दिला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे आणि पंच सांगतायत इट्स अ 6. 6 धावा आणि धावसंख्येला पोहोचवलंय ते तब्बल अपटाक 56. वैयक्तिक धावसंख्येचा उल्लेख करायचा झाला तर 8 चेंडू आणि 37 धावा असे एक मी म्हणेन कॅल्क्युलेशन भावेश नाईकचं आपल्याला पाहायला मिळतंय. भावेशच्या मागच्या मॅच मधल्या 44 धावा या मॅच मध्ये अजून 30+ धावसंख्येवर तो खेळ करतोय आणि सलग मात्र 2 मॅचेस मध्ये सलग 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारणारा हा एकमेव फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. हा लोअर फुलटोस बॉल डाऊन द ग्राउंड गवताला गुदगुल्या करत बॉल गेला डीप खाऊकर्ण रिजन मध्ये. अक्षय कोहली आहे तिकडे, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर. अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडासा आदलेल आपटेल धडफडेल परंतु स्वतःला त्यानं सावरले. बॉलला ग्रिप केलं, फेकून दिलं, धावा मिळाल्या 2. एकूण धावसंख्येला पुढे नेत असताना पाहायला मिळते एकूण धावसंख्या झाली आहे 58. शेवटचे काही उर्वरित 1 चेंडूचा खेळ शिल्लक. ओमजी आणि हा बॉल वाईट +1 या धावा मिळतील 2 आणि एकूण धावसंख्या एक सेफ टोटल 60. एक स्किलफुल कॉम्पिटेंट टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम खरं तर एकमेकांचे प्लस पॉइंट्स स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखून आहेत. हा बॉल अंतिमचा बॉल आणि अंतिमच्या बॉलला उडवलाय. फुल पॉवरफुल डिलाइटफुल षटकार मिस्टर भावेश नाईक. 66 आणि 67 टू विन. 67 धावा काढाव्या लागतील. 67 धावा काढण्यासाठी उस्मान पटेल आणि त्यांची फलंदाजी ही फार महत्त्वाची असणार आहेत. तत्पूर्वी दोन्ही टीम्सना मी विनंती करू की मॅच थोडी गती वाढवा, फिल्डिंग लवकर सेटअप करून घ्या. उस्मान पटेल लवकरात लवकर फलंदाजीसाठी जातील आणि मॅचला लगेचच प्रारंभ होईल. स्टे ऑन विथ अस विथ क्रिक लाईव्ह. थँक्यू. अठरा चेंडू आणि 67 धावा आहेत. चला सराव थांबवा, लगेच सराव थांबवा. टीम दारावे प्लीज. फिल्डिंगचं सेटअप करून घ्या आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. आणि सन्माननीय रवी दादा पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतंय. आपण असं म्हणूया की आज ज्यांचा जन्मदिवस आहे धीरज भोईर यांचे मामाश्री ते आहेत आणि आज ते या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. रवीजी पाटील यांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. चला फिल्डिंग लावून घ्या टीम दारावे.
लवकरात लवकर पहिला गोलंदाज मैदानामध्ये लॉन्च करा. पहिल्या इनिंगमध्ये काय घडलं आमच्या समवेत सोहिल गुरुनाथ नाईक गुणलेखक म्हणून आम्हाला जे लाभलेत, त्याचबरोबर समित पाटील या 2 गुणलेखकांचं आम्ही मनापासून कौतुक करू. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर उदयजी तांडेल सर आणि त्याचबरोबर गुरुनाथजी पाटील सर. आज तानाजी काका भोईर सुद्धा ॲज अ अंपायर म्हणून जोडले गेले, त्यांचंही मनापासून आभार आणि कौतुक. आज खरं तर 60+ एज ओलांडल्यानंतर सुद्धा काकांनी ही जबाबदारी आपल्या हाती घेतली आणि एक पंच म्हणून एक यथोचित काही डिसिजन सुद्धा आपल्याला जरूर पाहायला मिळाले. हे सोपं काम नाही आहे, परंतु आज ही जी 0 कॉन्ट्रावर्सी आणि 0 ऑब्जेक्शन पंचांची भूमिका पाहायला मिळतीये, या 3ही पंचांचं आम्ही जरूर मनापासून पुन्हा एकदा कौतुक करू. आणि थेट क्रीडांगणावर आम्ही जोपर्यंत जाऊ तत्पूर्वी नवीन जोडलेल्या प्रेक्षकांसाठी आपण जरूर त्यांना माहिती देऊया. स्पर्धा आपण पाहताय अनंत म्हात्रे स्मृती चषक 2024 रबर बॉलचा फॉर्मॅट. यशवंतराव युवा उद्योजक विनयजी कांबळे सर यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठाकडे यावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण दारावे गाव नवी मुंबई. मगाशी संदीपजी नाईक साहेबांनी फार छान उल्लेख केला. लिवेबल आणि लवेबल अशी ही खरं तर सिटी आहे. इट्स अ सिटी ऑफ नेचर, सॅटेलाइट सिटी नवी मुंबई. स्वच्छ आणि समृद्ध असं नवी मुंबई. आणि आज याच नवी मुंबई पंचक्रोशीमधील दारावे हा परिसर आणि यशवंतराव चव्हाण मैदान या क्रीडांगणावर रंगतोय अनंत म्हात्रे स्मृती चषकाचा थरार. 4 दिवसांचा हा रंगारंग सोहळा स्पर्धेमधील अंतिमच्या टप्प्यामध्ये ही शेवटची खरं तर मी म्हणेन काही 2 मॅचेसचा खेळ इथं असताना मात्र आपण जरूर पाहताय. आज आजच्या गटामधील ही शेवटची लढत जिथून जिंकणार तो संघ मात्र क्वालिफाय होणार, तो थेट सेमीमध्ये अर्थातच किमान एका बक्षिसाला पात्र ठरणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आम्ही विनयजी कांबळे सरांना पुन्हा एकदा विनंती करू की या आपण या व्यासपीठावर नंदेशजी नाईक आणि संपूर्ण गावदेवी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत आहे. हा पहिला बॉल जलद गतीनं खरं तर बीट केलंय. स्विंग अँड मिस. मगाशी जो आम्ही उल्लेख केला युवा उद्योजक विनयजी कांबळे सर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज दारावे गाव आणि आपल्या गावदेवी युवा प्रतिष्ठान यांच्यावर असलेलं त्यांचं हे प्रेम व्यक्त होत असताना SN ग्रुप सोबत मात्र गेले कित्येक वर्ष संलग्न असे सन्माननीय श्री विनयजी कांबळे सरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या खरं तर पर्सनॅलिटीकडे जर का आपण बघितलं तर फार छान एक कॉम्बिनेशन, त्याचबरोबर मराठी माणसाला शोभेल सजेल धजेल असा सदरा, पांढऱ्या रंगाचा सदरा त्यांनी परिधान केलाय. एक या स्पर्धेचं आकर्षण आपण म्हणूया आणि त्यांच्या मित्रपरिवारांचं सुद्धा आपण आपल्या गावदेवी युवा प्रतिष्ठान दारावे यांच्या वतीनं आपण त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मॅचला ते एन्जॉय करतील जरूर, त्यांना आपण सांगूया की दारावे ही टीम आज खेळ करतीये आणि आज चमकलाय तो धीरज भोईर, आज चमकलाय तो भावेश नाईक, आज चमकलाय तो विकी भोईर. रनअप मध्ये थोडीशी गफलत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. धीरज भोईर पॉपिंग क्रीज मध्ये जात असताना पायांवरची ग्रीप कदाचित फुटवर्क मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. अशा परिस्थितीमध्ये तो थोडासा थांबतोय आणि पुन्हा एकदा पुण्यानं सुरुवात करतोय. उस्मान पटेल रायगडचा टायगर याला शांत ठेवलंय, स्मित ठेवलंय, त्याला थांबवलंय, रिस्ट्रिक्ट केलंय, परंतु तो थांबेल का? ओ अजून एक चेंडू डॉट काढलाय. काय बॉलिंग साधली आहे. मागचे 4 चेंडू धीरज भोईर बर्थडे बॉय या 4 चेंडूंसाठी या परफॉर्मन्ससाठी एकदा टाळ्या व्हायला हव्यात. सुपर बॉलिंग. अजून एक वाव WOW आउट स्विंग, स्विंग अँड अ मिस, स्विंग अँड अ डॉट बॉल, स्पिन अँड अ डॉट बॉल. Oh, mega nova! This is magnificent, tremendous, attractive, charming. It's a beautiful piece of bowling.
व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस इज इट. त्याचा आज बर्थडे आणि आज मयूरजी म्हात्रे यांच्या वतीनं या परफॉर्मन्ससाठी अप्रिसिएशन ॲज अ टोकन ऑफ मनी 1000 रुपये रोकडा. क्या बात. थँक्यू. आणि काय खेळ साकारलाय धीरजनं. इट्स नॉट दॅट इझी ॲज वी थिंक. जबरदस्त गोलंदाजी जी झाली आहे ना, सुपर्ब. 6 चेंडू उस्मान पटेलला डॉट फेकलेत. जबरदस्त बॉलिंग. पार्थ चंदन आपल्याला पाहायला मिळाले, दुसरे आयकॉन खेळाडू ज्यांना आज इम्प्रेस केलंय. परंतु पार्थ चंदनला तितकंसं कॉन्ट्रीब्यूट करता आलं नाहीये. विथ द बॅट त्यांना जास्त संधी मिळाली नाहीये, कारण पहिल्या मॅचमध्ये धीरज भोईरची फलंदाजी चालली, शेवटपर्यंत त्यानं फलंदाजी केली, भावेशनं फलंदाजी केली, विकी भोईरनं फलंदाजी केली आणि यावेळेला मात्र प्रतिक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. एक उत्तर चांगलं दिलं अक्षय कोहलीनं. हाही चांगल्या दर्जाचा क्वालिटी फलंदाज आहे. 6 धावसंख्येला त्यानं ॲक्सेलरेट केलं आणि पोहोचवलं 7 या आकड्यावर. चला, आणि अंडर-22 कुक्षेत या टीमला आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण लगेचच टॉससाठी आपला कर्णधार अर्थातच विनय शर्मा या आपण आणि दशरथजी भोईर यांच्याकडनं पुन्हा एकदा 500 रुपये रोख रक्कम आमच्याकडे जमा झालेली आहे. धीरजचं परफॉर्मन्स आणि त्याचं झालेलं हे अप्रेझल. ओहो ओहो वाव. अक्षय कोहलीच्या बॅटमधनं सलगचा दुसरा षटकार. मी हार मानणार नाहीये आणि हार माझ्या रक्तात नाहीये. मी झुंजणार, मी लढणार. शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जाणार नाही तोपर्यंत ढाळ आणि तलवार नव्हे तर बॅटनं आम्ही उत्तर देणार. तेच काहीसं सांगतोय. 2 चेंडू आणि 2 षटकार आलेत. 13. अजून एक कलात्मक स्ट्रोक. ऑफ साइडला ड्राईव्ह केलं. बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक तिकडे थोडी चूक करेल. धावा किती मिळतील तर फक्त 1. धावसंख्या झाली 14. चला, थोडी गती वाढवा मॅच मध्ये. आता टीम मीटिंग नको, कुणी एकत्र येऊ नका. यानंतर अजून एक मॅच, त्यानंतर आपल्याला फायनलचा सामना कव्हर करायचा आहे. 5:45 झालेत. उस्मान पटेल 6 ब्रँडेड पॅटर्न स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह षटकार. 20. थोडा उशीर झालाय जरूर. धावांचा ओघ जर का असाच राहिला तर मॅच मध्ये मजा येईल, मॅचची इंटेन्सिटी वाढेल आणि मॅचची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू उस्मान पटेल ऑन स्ट्राइक. ही गेट्स ऑफ द मार्क विथ 6. Another attempt. This time he misses by inches and this is dot ball. 22nd over. 2 षटकांचा खेळ झाला. पार्थ चंदन 2 षटकार आपण पाहिले ते अक्षय कोहलीच्या बॅटमधनं. 1 षटकार आपण पाहिला उस्मान पटेलच्या बॅटमधनं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी महागडी गोलंदाजी. 1 बाद बिनबाद 20. डीजे. षटक. पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर लँड झालाय फुटबॉल ग्राउंड मध्ये, म्हणजे मिळणार धावा 6. अक्षय कोहली ऑन फायर. थोडा उशीर झालाय जरूर, परंतु मॅच मध्ये जीत, खरं तर जय आणि पराजयाचं अंतर मात्र नक्कीच बदलता येणार नाही फार, परंतु धावांचं अंतर मात्र नक्कीच पार करता येईल थोडंफार. अर्थातच अजूनही 41 ची गरज आहे. अंडर-22 टीम लवकर या. आणि अजून एक दर्जेदार स्ट्रोक. इट्स अ क्वालिटी बॅटिंग. नो बॉल +6. 7 धावांचा बोनस. 7 धावा मिळतील. सात धावा तर मिळाल्यात.
नो बॉलचा डिक्लेअर केलाय सर्व पंचांनी, परंतु रिव्ह्यू घेतलाय. म्हणजे हा जो डिसिजन आहे हो खरं तर सुप्रीम कोर्टमध्ये आपण हँड ओव्हर केलाय. नाव सुप्रीम कोर्ट विल डिक्लेअर द डिसिजन व्हेरी सून. पंचांनी नो बॉल डिक्लेअर केला होता, त्यानंतर मात्र त्यांनी रिव्ह्यू घेतला आक्षेपार्थ, आणि हा असणार आहे नो बॉल. सो नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट. रणसंख्या झाली ती 33. एक चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्या. तोफेक अनोखा शैलीमध्ये स्टायलिश फटका सजवलाय. धावा किती मिळतील? तर बॉल फरार झालाय. 4 धावा मिळतील का? हो. तर अजून त्याच्यामध्ये ऍड करूया. धावसंख्या झाली 37 आणि आता उर्वरित काही चेंडू असतील आणि धावा काढाव्या लागतील त्या तब्बल 30. चला विनय शर्मा अजून एक साहसी खेळाडू. NMPL कमिशनर दीपकजी पाटील ज्यांची विशेष उपस्थिती मगाशी आपल्याला पाहायला मिळाली आणि आज त्यांच्याच खरं तर मी म्हणेन कुशल मार्गदर्शनाखाली या यंग ब्रिगेड आर्मीला त्यांनी लॉन्च केलं. गेली कित्येक वर्ष या सर्व हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम कुक्षेत गावानं केलं. दिस इज इम्प्रोव्हायझेशन. महेंद्रसिंग धोनी स्टाईलना फटका सजवलाय. नाव आहे अक्षय खोले. अनादा 6. व्हॉट अ बॅटिंग अनालिसिस दॅट इज. 36 या आकड्यावर तो खेळ करतोय. जरूर मी म्हणेन विजयापासून दूर आहे, परंतु धावा भरपूर काढायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही झुंज एक हाती ही मी म्हणेन झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळते. धुंद बेधुंद फलंदाजी. अजून एक चौकार येईल का? तिथे फलंदाज खरं तर फक्त पाहत राहिलेत आणि अजून एक चौकार. वैयक्तिक त्याच्या धावसंख्या पोहोचल्या त्या तब्बल 40 वर. अंतिमचा एक चेंडू शिल्लक असेल. 67 धावांचं टार्गेट होतं. आता एक चेंडू आणि धावा काढाव्या लागतील. त्या किती? तर तब्बल 27 20 47 झालेत. म्हणजे 20 अजूनही काढाव्या लागतील. 47 57 and 67 टू विन असं टार्गेट होतं. अंतिमचा बॉल येईल डॉट आणि वेल प्लेड अक्षय. वेल फाईट. यू प्लेड वेल, यू फाईट वेल and this is unfortunate in the game of cricket. तुम्ही जरूर परास्त झालात, परंतु बलाढ्य संघ आणि घरचा संघ आणि त्या संघानं मात्र पुन्हा एकदा बाजी मारली आहे आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये क्वालिफाय केलंय ते बक्षीस पात्र फेरीमध्ये. आज बक्षीस पात्र फेरी नव्हे तर मी म्हणेन थेट मात्र आता खरं तर विजयाच्या या वाटचालीमध्ये जर का टप्प्यांचा विचार केला अगदीच सेमीफायनलचा तिकीट इथे मात्र बुक झालंय आणि लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊया. मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला नेहमी आपण मॅन ऑफ द मॅच सर्व पारितोषिक आपण देत असतो. आणि विनयजी कांबळे सरांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते